कांदा, टोमॅटो, फ्लावर स्वच्छ धुवून त्याची अशी छोटी छोटी फुलं काढून घेतलेली आहेत आणि कोथिंबीर भाजी झाल्यानंतर वापरण्यासाठी इकडे घेतले आलं लसणाची पेस्ट. ही मी जी घरी केलेली आहे ती आहे. आलं लसूण मिरची कोथिंबीर कढीपत्ता घालून पेस्ट केली आहे. पाणी न घालताच ही मी पेस्ट करते. दाणेदार असं छान, पण आपण जेव्हा परततो तेलात तेव्हा तो छान खमंगपणा येतो. आणि घेतले हळद, हिंग, लाल मिरची पावडर. तुम्ही मालवणी मसाला सुद्धा घेऊ शकतात. तेल गरम झाल्यानंतर आलं लसणाची पेस्ट मस्तपैकी परतून घ्यायची. त्यानंतर कांदा टोमॅटो शिजवून घेतलं थोडं थोडं मीठ घालून. त्यानंतर हळद, हिंग आणि लाल मिरची पावडर टाकलं. फ्लावर टाकलेला आहे आणि कांदा शिजवतानाही थोडं मीठ आपण घालतो. त्यामुळे भाजी करताना एकदम काळजीपूर्वक मीठ घालायचं. ह्याच्यातल्या उग्रपणा ह्याच्यातला जाण्याचा मुख्य घटक म्हणजे घरी बनवलेली आलं लसणाची पेस्ट. पाण्याचा हपका मारून किंवा वाफेवर पाणी ठेवून ही भाजी करायची.